समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील नायकाची वाडी येथील कांदा ऐरणीस आग लागून लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे। उरमोडी कॅनॉल नजीकच्या शिवारामध्ये हनुमंत जाधव अंदाजे 500 गोणी, हिंदूराव जाधव 250 गोणी आणि तुळशीराम जाधव 500 गोणी कांद्याच्या 3 वेगवेगळ्या ऐरणी लावल्या आहेत। या ऐरणीस मंगळवारी दुपारी अचानक आग लागून 3ही ऐरणी जळून खाक झाल्या आहेत। वडूज पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार सचिन साळुंखे, गणेश शिरतोडे, हवालदार श्री कदम, हवालदार श्री झगडे, प्रभारी तलाठी उत्तम लक्ष्मण चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेचा पंचनामा केला। अगोदरच कांदा दराची बोंबाबोंब झाली आहे। कांद्याचा खरेदी दर 8 रुपयांपेक्षा कमी असल्यानं उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकरी मालाची विक्री न करता दरवाढीच्या अपेक्षेनं ऐरणीत साठवणूक करत आहे। मात्र पेडगाव नंतर नायकाची वाडी येथेही कांदा ऐरणीस आग लागल्यानं या आसमानी संकटानं शेतकरी हतबल झालेत। या आगी शॉर्ट सर्किटमुळे लागत आहेत की जाणीवपूर्वक कोणीतरी खोडसाळ वृत्तीनं विकृती आनंद घेत आहे, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा आहे। दरम्यान मुरगुडच्या भर बाजारपेठेत मुरगुड पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका भामट्यानं येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक विश्वनाथ भिवाजी शिंदे यांना फसवून त्यांच्या हातातील अर्ध्या तोळ्याच्या सोन्याच्या 2 अंगठ्या आणि गळ्यातील 1.5 तोळ्याची सोन्याची चेन असा 4 लाख किमतीचा दागिन्यांवर हातोहात डल्ला मारून पोबारा केला। भर दिवसा घडलेल्या या घटनेनं बाजारपेठेत खळबळ उडाली आहे। येथील सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ भिवाजी शिंदे यांचे पोलीस ठाण्या शेजारी घराचं बांधकाम सुरू आहे। तेथे बांधकामावर पाणी मारून ते आपल्या बाजारपेठेतून सर पिराजीराव रोडवरील जुन्या घराकडे चालत निघाले होते। बाजारपेठेतील गणपती मंदिरा शेजारी एक भामटा समोरून आला आणि काका, काल काय घडले तुम्हाला माहिती आहे की नाही असे म्हणून हातातील अंगठ्या आणि गळ्यातील चेन काढा, या कागदात पुडी बांधून खिशात ठेवा असे म्हणत कागद पुढे केला। शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता सोन्याच्या 2 अंगठ्या आणि चेन काढून पुडीत बांधून खिशात ठेवत असताना त्या भामट्यानं ठेवा लवकर म्हणत हातचलाकी करत आपल्याकडील दागिन्याची पुडी त्यांच्या हातात देऊन खऱ्या सोन्याची पुडी घेऊन तो भामटा निघून गेला। मुरगुड पोलिसात चोरीची नोंद झाली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत। महिना झाला माणूस हुडकतोय. नायकाची वाडी ह्या ठिकाणी आमच्या 5 भावांचं 5 गाड्या कांदा खराब झालाय। जाळ होऊन सगळं भरपूर नुकसान झालेलं आहे। काहीतरी सरकारला द्या वगैरे टप सगळं जळून खाक झालंय। काय करायचं आता? तुळशीराम जाधव, हिंदूराव जाधव, वामन जाधव ह्या सगळ्या 5 भावांचं नुकसान झालंय। बोलू कुठे? मी विश्वनाथ भिवाजी शिंदे, मुरगुड तालुका काल 27 तारीख संध्याकाळी 6:45 वाजता मी माझ्या शिवाजी पार्कमध्ये घर बांधायचं चालू आहे, तिकडून घरी परत येत होतो। मला एका माणसानं हात केला आणि बोलून घेतलं आणि त्यानं त्याच्याजवळ दुसरा एक पोरगं होतं, त्याच्या गळ्यामध्ये चेन होती आणि ती चेन त्यानं त्याला आत दडून ठेवायला सांगितली गळ्यात, नाही तर ती काढून पुडी बांध आणि खिशात ठेव। आणि मी त्या ठिकाणी उभा होतो आणि माझ्या हातात 2 अंगठ्या आणि गळ्यात चेन होती। मला म्हणतात तुमच्या बी हातात त्या अंगठ्या आणि गळ्यातली चेन अशा उघड्यावर आहेत आणि हे बरोबर नाही, पेपरला बातम्या यायला आल्यात चोऱ्या माऱ्या होत्या आणि तुम्ही काय करा, गळ्यातली चेन आणि अंगठ्या काढा आणि या कागदात मला त्यांनी कागद दिला आणि त्या कागदात पुडी बांधली। मी पुडी बांधत असताना जरा माझ्या हातातली पुडी हिसकावून घेतली आणि गडबड करून माझ्या खिशात पुडी टाकलेली पुडी दुसरीच होती आणि माझी पुडी आणि अंगठ्याने चेन असलेली पुडी त्यांना आपल्याकडेच मला बरोबर त्यांनी हाताच्या त्यांना आपलं करा दाखवून ती हस्तगत केली आणि मला जायला सांगितलं आणि मी तिथून आलो, लक्ष्मीनारायणच्या गेटला आलो आणि तिथं उभारून खिशात ती पुडी काढून मी अंगठ्या आणि चेन हातात घालताना पुडी उघडली। त्यावेळी पुडी फक्त बनावट चेन होती। ती बनावट चेन बघितल्यावर मी एकदम हादरलो आणि ते तुम्ही सरळ परत म्हटलं तर पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला आलो आणि माझी तक्रार मांडली। आता ही जी घटना घडली आमच्यासारख्या सुशिक्षित माणसाच्या जीवनात जर घडत असेल तर सर्वसामान्य माणूस आणि गरीब माणसांनी काय करायचं आणि याचा न्याय निवाडा पोलीस स्टेशन मार्फत व्हावा आणि मलाही या घटनेचा न्याय लवकरात लवकर मिळवून द्यावा ही माझी नम्र विनंती पोलीस स्टेशनला आहे। नमस्कार, धन्यवाद। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि सर्जेराव भाट, नायकाची वाडी, मुरगुड।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.